प्रकारे आमचं इथं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघा. आणि आम्ही आता निघतो बाहेर. फोटो काढायचा आहे तर आपण फोटो काढूया. मस्त आहे. ब्लॉगला अटॅच करू ना. आणि जस्ट तुम्हाला टायमिंग दाखवतं. डेली दर्शन टाईम दाखवतो तुम्हाला. दर्शन मॉर्निंगला आहे 4:30 आणि इव्हिनिंगला बघा तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा. आणि सांगितलेलं आहे आमचा नंबर आहे 1468 आणि घेता आता आम्ही आमची बॅग आलेली आहे तर आम्हीच घेतो आणि निघतो. हा पूर्ण नाश्त्याचं आहे सर्व जे तुम्हाला भेटेल ते सर्व लेमन काय हवं असेल ते. आणि खूप मस्त वाटलं होतं. कसं वाटलं अंकित मंदिर? अशा प्रकारे आम्हाला खूप आनंद वाटला या खारघर टेम्पलवर येऊन. आणि हा खारघर आपला पनवेल खारघर इथे आहे. आणि तुम्हाला हा सेंट्रल पार्क आहे आणि सेंट्रल पार्कला पण तुम्ही येऊ शकता. जवळच आहे. पुन्हा एकदा स्वागत आपलं जॉय लॉग 1020 या चॅनलवर. आणि आजचा व्लॉग असं होणार आहे की आज आपण चाललेलो आहे खारघर येथे. इस्कॉन टेम्पल आहे जो आपल्या आशिया खंडातील दुसऱ्या नंबरवर आहे. सर्वात मोठा जो मंदिर आहे इस्कॉन टेम्पल. तर सर्वात मोठा टेम्पल आहे तो आहे बेंगलोरमध्ये. आणि हा आता जो आम्ही चाललेलो आहे तो आहे इथे खारघर आपला सेक्टर 36 येते. तर तुम्हाला ह्या पूर्ण तुम्हाला दाखवणार व्लॉग. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्लॉगमध्ये आपला सोबत असणार आहे आपला भाचा अंकित जे तुम्ही बघितलेच असं आपल्या व्लॉगमध्ये. तर तो पण आज आपल्या सोबत आहे. अशा प्रकारे आम्ही आमच्या नाक्यावर पोचलेलो आहे आणि चालू आता खारघर पनवेल खारघर इस्कॉन टेम्पल. आणि तिची पुढची माहिती तुम्हाला आम्ही पुढे देणार. तर चला. पनवेल बघा तुम्ही. आम्ही कुटारीवर पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला शॉर्टकट रस्ता दाखवतो. आणि हा कुटारीतून रस्ता आहे शॉर्टकट डायरेक्ट खारघरमधून. चला तुम्हाला कधी आलं तर तुम्ही इथून बघा. कुटारी बिल्डिंग आहे बघा. मी पोचलेलो आहे इस्कॉन टेम्पलच्या इथे. आणि हा बघा आमचा प्रवेशद्वार आहे. तर जाऊया चला पुढे अजून विजिट करूया इस्कॉन टेम्पलला. तुम्हाला सर्व दाखवतो इथला विजिट. आणि मध्ये पिण्याचं पाणीचं पण व्यवस्था आहे. आणि सोबत अंकित आपला. आणि सर्व शॉप मांडलेला आहे. तुम्हाला ग्रंथ हवे असतील ग्रंथ घ्या पूर्ण. आणि जसं इथे ठेवलेलं आहे तिथे शूज ठेवू शकता. शूज ठेवायची पण सोय केलेली आहे. आल्यानंतर इथे शूज ठेवू शकता. शूज ठेवायचे इथे. आणि पाय धुवायला समोरच आहे. पाय धुवून मंदिरात प्रवेश करायचा. तर चला पाय धुवूया अगोदर. श्रद्धा वे टू इस्कॉन टेम्पल. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला अजून. आणि हा बघा इस्कॉन टेम्पलचा नजारा तुम्ही पाहू शकता. इस्कॉन टेम्पल हा पूर्ण तुम्हाला विजिट करून दाखवतो. आणि आपल्यासोबत आहे आपला भाचा अंकित भाई. आणि आता जस्ट 4:30 वाजायला आले. 4:30 वाजलेले. तर आता आरतीचा टाईम होणार बहुतेक. जस्ट एकदम मस्त वाटतं वातावरण पूर्ण शांतता. आणि आपल्याला विजिट करायचं आहे आपल्याला इस्कॉन टेम्पलमध्ये. आणि खारघरमध्ये हा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला टेम्पल मिळतो आहे. ते बसण्याची सोय होणार आहे. बसायचं आहे. सर्व विश्रांती करू शकता. नाश्ता भेटेल तुम्हाला. नाश्ता करायला तुम्ही या. तर चला जाऊया आपण. आणि चला विजिट करूया. हा चांगला प्रयत्न आहे. आपण येताना करू नाश्ता. आणि चला आणि जस्ट हा पूर्ण नाश्त्याचा आहे सर्व जे तुम्हाला भेटेल ते सर्व लेमन काय हवं असेल ते. तर चला पुढे जाऊया आपण. दर्शन जस्ट एंट्री आहे ती. मस्त काम आहे सर्व. तर अजून पुढे खूप काय दाखवायचं बाकी आहे. तर चला. आणि हा गार्डन आहे
चला जस्ट आपण आले आपल्याला पहिलंच प्रसाद सेंटर जो प्रसाद भेटेल ते इकडे भेटेल, जे दाखवलं ते तुम्हाला येताना. आणि स्टार्टिंगलाच मूर्ती, जस्ट मूर्ती बघा तुम्ही पब्लिक बघू शकता. पब्लिक खूप आहे इथे जे दर्शनासाठी येतं. आणि टेम्पल बघा तुम्ही, टेम्पलचा नजर दाखवतो तुम्हाला. आणि टेम्पल बघा, आणि गर्दी होणारी गर्दी. आणि आता 4:30 वाजतील, आता आरती स्टार्ट होणार. आणि हे पब्लिक बघा सर्व. आणि हे बघा फाउंटेन. आणि जस्ट इंटर मंदिर बघा, तुम्हाला एकदा फिरून दाखवतो सर्व. आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण. आणि काम बघा तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम. आणि जे आपल्याला व्हायचे ते मंदिर दाखवतो तुम्हाला पूर्ण. आणि हा आपल्या आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे, इस्कॉन टेम्पल. आणि तुम्हाला जर आवडलं तर मस्त एकदम आहे वाटतं, एकदम वातावरण पण चांगलं आहे तुम्ही बघा. आणि जस्ट फोटोशूट पण चालू आहे सर्वांचे. आणि हा मंदिर बघा. तर तुम्ही व्हिजिट करत या, तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर अजून पण खूप असं. आणि हा स्टार्ट तिथून होते आपले. आणि पूर्ण मंदिर हा इथे बघा. गर्दी बघा तुम्ही. आज मंगळवार आहे, आज बुधवार आहे. आणि गर्दी बघा तुम्ही, बुधवारी पण एवढी गर्दी असते. आणि बघा सर्व मंडळी आल्यानंतर विश्रांती करू शकता. गार्डन आहे, गार्डनमध्ये विश्रांती करा. आणि अशीच गर्दी तुम्ही पाहत बसा. आणि काम बघा पुन्हा एकदम मस्त. तर चला अजून पुढे आपल्याला व्हिजिट करायचे आहे सर्व. चला. आणि हे गर्दी बघा तुम्ही. आणि प्रसाद सेंटर तुम्हाला त्या साईडला भेटेल प्रसाद. आणि चला पुढे जाऊ. आणि पायऱ्या बघा, खूप छान. इथे प्रवेश करायचा आहे आणि इकडून बाहेर निघायचं आहे. तर चला. आणि आरतीचा टाइम आता होणार आहे. चला जाऊया आपण आणि दाखवतो तुम्हाला. हे बघा, चला आरतीचा टाइम होतोय, आपण जाऊया पटापट. 4:30 वाजले ना. हे बघा 4:30ला आरतीचा टाइम. तर चला जाऊया, असंच आपण प्रवेश करूया. आणि हा बघा परिसर. आणि 4:30 वाजता कंप्लीट आरती चालू होते. तर जाऊया. आणि बघा तुम्ही काम दाखवतो, हे काम बघा. आणि असं हा काम बघा, आहे दरवाजाचं काम बघा, सर्व नक्षीदार बघा काम. आणि जस्ट मंडळी आहे तिथे बसलेलं. तर चला सर्व दाखवतो. हे काम बघा. आणि हा बघा पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवतो सर्व जे मंदिर आहेत सर्व.
आणि येणारी भाविक बसलेले आहे, शांत वातावरण आहे इथं, तर तुम्ही या कधी पण बसता. तर चला दाखवतो तुम्हाला अजून. आणि हे बघा वरचं बघा, तुम्हाला वरचं पण दाखवतो. आणि हा आशिया खंडातील आपल्याला सर्वात मोठा टेम्पल आहे आणि सर्व इथे येतात दर्शनासाठी भाविक. तर या तुम्ही पण दर्शन घ्या. खूप मस्त वाटला एकदम मंदिर. आणि हा आशिया खंडातील आपला दुसरा नंबरचा टेम्पल आहे, इस्कॉन टेम्पल. तर चला असं भेटूया पुन्हा या ब्लॉगमध्ये. अजून बाहेरचं पण तुम्हाला दाखवता. इथलं तर झालं सर्व दाखवून, तुम्हाला बघू शकता, मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि खूप मस्त वाटलं वाटलं. कसं वाटलं अंकित मंदिर? मस्त आहे ना, मस्त बसणार काय, एकदम शांत आहे. आणि सर्व मंडळी, भाविक मंडळी खाली बसलेली असतात. आणि तुम्ही या आणि मंदिराचं दर्शन घेऊ शकता. आपला खारघर येते, पनवेल येते, खारघर पनवेल येते आणि दर्शन तुम्हाला भेटेल. मंदिर आहेत 3 प्रकारे. आमचं इथं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघा. आणि आम्ही आता निघतो बाहेर. तुम्ही काम बघू शकता, इकडे पण आहे सर्व काम. आणि पण इथे जायची परवानगी नाही. तर चला. आणि बघा बाहेरचं दृश्य आपलं. एक्झिट केल्यानंतर आपल्याला हा दृश्य भेटतो बघायला. तर बघा एकदम मस्त, खूप छान आहे एकदम. आणि जस्ट तुम्हाला टायमिंग दाखवतं, डेली दर्शन टाईम दाखवतो तुम्हाला. दर्शन मॉर्निंगला आहे 4:30 आणि इव्हिनिंगला बघा तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. आणि त्याप्रमाणे तुम्ही दर्शनाला येऊ शकता. आरतीचा टाईम पण आहे 4:30 ते 5. चला. आणि जस्ट आता जाता तर तुम्हाला पूर्ण दाखवून जाईल. हे बघा. आणि या आणि तुम्ही या. आणि एक्झिटचा टाईम झालेला आहे, एक्झिट करतो आम्ही. आणि गेल्यानंतर पुन्हा बाहेर दाखवतो. आणि फोटोशूट चालू आहे. चला. नाही आणि काम बघा पूर्ण, खूप छान काम आहे यांचं, दुसऱ्या नंबरचं. आणि ते श्री नरेंद्र मोदी पण आलेले. तर बघा. आणि हे पब्लिक बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा पब्लिक एक्झिटची ना. आणि हे एक्झिटची पब्लिक आहे पूर्ण, येणारी जाणारी सर्व. आणि खूप आता वाढलेलं आहेत, 4:45 झालेले आहेत. आणि गर्दी बघा तुम्ही. चला खाली जाऊ. आणि आहे आणि अंकित सोबत आपल्या अंकित बाई. आणि आम्ही चाललेलो आहे खाली. आणि दर्शन तुम्ही बघत बसा आमच्याच व्हिडिओमध्ये. आणि फुल. आणि प्रसाद सेंटर आहे, जे प्रसाद दिलेला आहे त्या साईडला आहे, त्या साईडला जिथे तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं आहे, या साईडला जायचं. या इकडे प्रसाद सेंटर आहे. आणि इथे तुम्हाला ग्रंथ हवे असतील तर ग्रंथ मिळतील, इथे आहेत. आणि तुम्ही या विकत घ्या, जर आवडलं तर तुम्हाला तर वाचन करा. जस्ट तुम्ही टेम्पल बघा. आणि खूप मस्त वाटतं टेम्पल पुन्हा. आणि खाली पण जरा एक विजिट मारून दाखवतो तुम्हाला काय आहे तिकडे. तर जाऊया. आणि इकडे तुम्ही नंतर इथे गार्डनमध्ये पण बसू शकता. आता काम चालू आहे यांचं बहुतेक, तर त्यासाठी बंद ठेवलं आहे. तर खूप छान आहे इथे. तर जाऊया. आणि असंच प्रकारे दाखवतो तुम्हाला अजून ह्या साईडला पण. आणि जस्ट पाऊस पडतो त्याच्यामुळे ते कार्पेट टाकलेले आहेत. ते सुकल्यानंतर परत हे चिखलाचे पाय असतात ना, तर त्यासाठी इथे बाजूलाच आपल्याला पाय धुवायला ठेवलेलं आहे, सोय केलेली आहे, जेणेकरून पाय धुवून तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता. आणि ही एंट्री इथे पण आहे, एक एंट्री इथून आहे आणि दुसरी एंट्री आहे ते तिथून आहे. तर तुम्ही दोन्ही बाजूने जाऊ शकता. आणि तिसरी एंट्री तिकडे पण आहे, कारण काही वेळेला
आपली जन्माष्टमी येते त्यावेळेला खूप गर्दी होते, तर त्यामुळे दर्शनासाठी. आणि ही बघा पब्लिक, आणि मंदिर बघा तुम्ही, पूर्ण दाखवतो मंदिर. हा मंदिर बघा, आणि सर्वात मोठं मंदिर आहे आपल्या आशिया खंडातील दुसऱ्या नंबरवर इस्कॉन टेम्पल. आणि पहिल्या नंबरचा आहे तो बेंगलोरमध्ये आहे, आणि हा आहे तसे बघू शकता. चला पुढे जाऊ. आपला अंकित वाचा तिथं उभा आहे आपल्यासाठी, वेट करीत आहे, कारण आपल्याला जायचं आहे घरी ना. आता वाजलेले आहेत 5 वाजलेत, आणि 5 वाजल्यानंतर आम्ही इथे जाऊ शकतो. आता घरी जातो आता. आणि पब्लिक बघा, पब्लिक वाढत जाते जशी. आणि खूप असं वाटलं दर्शन होऊन एकदम मस्त वाटलं. आणि थंड वातावरण आहे एकदम. मार्बलचं सर्व काम आहे, सर्व मार्बल. आणि अशा प्रकारे आम्हाला खूप आनंद वाटला या खारघर टेम्पलवर येऊन. आणि हा खारघर आपला पनवेल खारघर इथे आहे, आणि तुम्हाला ह्याचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला देईल. आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा खारघर पनवेल इथे टेम्पल आहे, इस्कॉन टेम्पल, आणि सेक्टर 36 मध्ये आहे. आणि तुम्ही या व्हिजिट करा. आम्ही पण केलं व्हिजिट, आणि मस्त वाटलं आम्हाला येऊन. दर्शन झाला, माझ्यासोबत होता आपला बादशाह, आणि खूप आनंद वाटला. तुम्हाला जर आवडला हा टेम्पल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, नक्की या. तुम्हाला ॲड्रेस हा मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, नाहीतर फोटो त्याच्यामध्ये जे मॅप असतो त्याचं तुम्हाला देणार. तर चला, तुम्हाला व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जस्ट आम्ही अशा प्रकारे चाललेलो आहे घरी, आणि खूप मस्त वाटला हा टेम्पल बघून आम्हाला. तर चला भेटू. चला, आणि आपल्याला एक्झिट करायची आहे, आता एक्झिट करूया. आणि खूप मस्त वाटला, आनंद वाटला. आणि अशा प्रकारे आपण भेटत राहू. तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही नक्की या टेम्पलला व्हिजिट करा. खूप मस्त आहे टेम्पल, मस्त एकदम थंड वातावरण आहे सर्व. आणि जस्ट आम्ही आता चाललेलो आहे घरी, उशीर झालेला आहे. जाता आम्हाला खूप टाइमपास होणार आहे. नरेंद्र दामोदर मोदी इथे आलेले, आणि त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. तुम्ही या, बघा नक्की. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा. आणि इथेच आपल्या कृष्णाची मूर्ती आहे, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. खूप आहे. आणि इकडे प्रसाद सेंटर आहे, तर प्रसाद सेंटर तुम्हाला जर असतील तर घ्या. तर चला, तसंच आपण पुढे भेटूया. चल अंकू, कसं वाटलं अंकू? आणि खूप आम्हाला दोघांना मस्त वाटला येऊन. अंकित तर खूप वेळेला आलेला, पण आला नव्हता ना? आलता का? नाही ना त्यांना. हा, तर चला आता जाऊया. आणि इकडे प्रसाद सेंटरवर लागतील तुम्हाला सर्व. या साईडला इकडे प्रसाद सेंटर आहे. हा, तुम्ही इथून जाऊन प्रसाद घेऊ शकता आहे बाहेर, आणि इथे सर्व बसलेले आहेत मंडळी. तर चला, आणि प्रसाद तुम्ही देऊ शकता. प्रसाद सर्व मिळतील तुम्हाला इथं. तुम्हाला प्रसाद हवे असेल तर प्रसाद घेऊन जा. पाहायला सांगितलं बरं, बुटांचा नंबर घेऊन ठेव, कारण तिथे शूज ठेवतात ना, तर त्याचा नंबर ते नोट करावे लागतात. तर याला सांगितलं नोट कर, तर नोट झाले 1 का बोला. परत बोला इकडं बोल ना, किती कारण मी सर्च करतो ना, तर सांगितलेलं तर मी नोट केलं ते. अचानक केलं ना, आता सांगितलं किती नंबर आहे तर 1346. मग आम्हाला कसं दे, मामा सांगितलं तुम्हाला नोट ना करतात. आणि जस्ट इथे चप्पल सांगतो तुला, आणि ते चप्पल ठेवायचे असतात. आणि या तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर चला, आता एक्झिट झालेली आहे आपली जस्ट इथे. आणि गर्दी वाढायला लागली बघा. आम्ही आलेलो कमी होती, आता जसं संध्याकाळ होईल तशी गर्दी वाढत आहे. आणि संडेला बहुतेक जास्त असेल, तर या मामाकडे आम्ही दिलेली ठेवायला. चला, मला सांगितलेलं आमचा नंबर आहे 1468, आणि घेतो आता आम्ही. आमची बॅग आलेली आहे, तर आम्हीच घेतो आणि निघतो. चला, आणि ज्याचं त्याने येऊन यामध्ये बॅगमध्ये ठेवायचं, ते ठेवणार नाही. ओके, इथे आपल्याला प्रसाद मिळतो, प्रसाद घ्या आणि इथे बसा तुम्ही खायला. आल्यानंतर जाता तर आम्ही घेतो प्रसाद. चला, आम्ही चाललेलो आहे आता घरी. आणि पार्किंगची सोय तुम्हाला इथेच आहे, मंदिरासमोरच आहे पार्किंगची सोय. तर पार्किंगचा विषय तुम्ही सोडून जा की पार्किंग कुठे भेटेल, तर इथे पार्किंग तुम्हाला अवेलेबल आहे. कुठे पण ठेवू शकता. 2 व्हीलर इथे ठेवलेलं आहे सर्व, आणि 4 व्हीलर त्या साईडला आहे. आणि कुठे पण ठेवा तुम्ही, 4 व्हीलरची काही नाही, पण 4 व्हीलर शक्यतो त्या साईडला ठेवा. आणि 2 व्हीलरची ही जागा आहे, इथे लावा. चला, भेटू आता. आम्ही जातो घरी. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि चला जाऊया. आमचा भाचा वैतागलेला आहे इकडे, आणि आम्ही त्या साईडला ठेवलेली गाडी, तर चालत जातो आम्ही.
आमच्या गावामध्ये येणार आहे तर खूप मजा. आणि हा इस्कॉन टेम्पल आणि मस्त वाटला पाहून. एकदम मस्त वातावरण आहे. तर चला आता नेक्स्ट कधी यायचं असं आम्ही नक्की येऊ पुन्हा एकदा कधीतरी. तर चला. आणि अंकित भाचा आमचा वैतागलेला आहे. भाचा वैतागलेला, भाच्याला जायचं आहे, भाचीकडे जायचं आहे म्हणजे त्याच्या बहिणीकडे, म्हणून पटापट आम्ही निघतो आता. चला. हा बघा टेम्पल. तर चला बाय बाय. आता इस्कॉन टेम्पल झालेलं आपलं विजिट. आता नेक्स्ट कुठला व्लॉग येणार तुम्ही बघत राहा. नवीन असं सबस्क्राईब करा. मी जस्ट निघालेलो आहे. हा बघा. आणि जो नाववरती आहे ते बघून या तुम्ही. चला. हा सेंट्रल पार्क आहे आणि सेंट्रल पार्कला पण तुम्ही येऊ शकता. जवळच आहे. दोन चिपकूनच ना. हा आता सेंट्रल पार्क आहे पूर्ण जागेवरच आहे तिच्यात इस्कॉन टेम्पलच्या जवळच. हा एक आहे अजून छान. जस्ट आम्ही पोचलो पांडवगडा. तो दिसतो का तुम्हाला? पांडवगडा तो जवळच आहे आपल्या. चालत जावं आणि चालत जावं लागतं खूप. इथून आहे वाटतं. जाऊ आपण कधीतरी. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता दुसऱ्या व्लॉगमध्ये. नाही आता काय सबस्क्राईब करा सांग आपल्या. सबस्क्राईब करा नक्की करा. चला. के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता, लाइक मारो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।